सराईत गुन्हेगार सरफराज शेखची श्रीरामपूर पोलिसांकडून धिंड। शहरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगार सरफराज बाबा शेख याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याची धिंड काढून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 22 मार्च 2026 रोजी सरफराज शेख हा बीफ मार्केट वॉर्ड क्रमांक 2 श्रीरामपूर येथे हातात गावठी कट्टा घेऊन लोकांना धमकावत दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवून ईदगाह मैदान वॉर्ड क्रमांक 1 येथे त्याला ताब्यात घेतले। अंगजरती दरम्यान त्याच्याकडून एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 207/2026 अंतर्गत शस्त्र सुधारणा अधिनियम 2019 चे कलम 3, 7, 25, 25(6) व 25(7) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली। दरम्यान त्याच रात्री साबिर शब्बीर कुरेशी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार संध्याकाळी सुमारे 6 वाजता बीफ मार्केट परिसरात स्विफ्ट कारने जात असताना सरफराज शेख, इरफान मेनुद्दीन शेख, लुकमान इसाक शाह व राहुल सोनावणे यांनी त्यांची कार अडवून कोयत्याचा धाक दाखवत 50,000 रुपयांची खंडणी मागितली। खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर इरफान शेख याने कोयत्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रारदाराने तो वार चुकवला। त्यानंतर इतर आरोपींनीही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे। या घटनेवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 208/2026 BNS कलम 109, 189 BA, 308(2) व 126 BA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या सरफराज शेख पोलीस कोठडीत आहे। पोलिसांच्या माहितीनुसार सरफराज शेखवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल असून परिसरात त्याची दहशत निर्माण झाली होती। नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्या भागात आरोपीची दादागिरी होती त्याच परिसरात आज त्याची धिंड काढण्यात आली।